हाय नमस्कार. तर आता संध्याकाळच्या वाजल्या 6. म्हटलं चला कामावून आलोय. काय होतं माहिती आहे का, फुलाचे काम असल्यामुळं हेडेव काय जास्त काढत नाही मी. नाहीतर तुम्ही म्हणसान का बरं हेडेवमध्ये एकदा दाखवलं काय करावं, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. मला पण असं वाटतं की तुम्हाला दाखवावा तिकडं आम्ही कुठं काय काम करतोय काय नाही, सगळ्या हर गोष्टी. पण आज तर एवढं टाटून गेलंय की प्रमाणाच्या बाहेरच बघा. कारण दसरा आहे ना, दसऱ्याला फुलं असतात झेंडूची पिवळी आणि इटकरी कलरची, म्हणजे लालच म्हणतात इकडं फुलं. तर 2 कलरचे फुलं 2 दिवस झालं तोडायला जातोय. त्या दिवशीचा तुम्ही काल हेडेव बघितला, मी हेडेवच काढला नाही. म्हटलं चला तुम्हाला फुलं दाखवावा आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगावं की मी काय काय आणले. आता लाईट पण गेली बघा, ती खालची द्या पिशवी. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला दाखवावं काय काय आणले. हे बघा, बघा एवढी झेंडूची फुलं आणले. ती आपल्याला बी लागते की दरवाजाला, नवीन बंगल्याला. बघा ही पिवळ्या रंगाचं फुल आहे आणि ही 2 रंगाची फुलं आहेत. ती एवढी पिशवी भरून आणली. हो का, दिसली का? खाली लाल आहे ती, हो का, खाली लाल आहे ती आणि ही पिवळी आहे ती. 2 रंगाची फुलं आणली बाई देवाला. मग काय तर तरी दोघी तिघीला दिली फुलं, दोघी तिघीला फुलं दिली. भरपूर बाया नेलते बरं का. 12 बाया होतो, 12 जण बाया होतो. तर या फुलाचं मार्केट, या फुलांनी शेतकऱ्याचं तर वाटोळं झालंच झालं. शेतकऱ्याचं इतकं वाटोळं झालं का नाही की पाण्या असल्या गुडघ्या इतक्या पाण्यात बाया कष्ट घालून, कष्ट म्हणजे बघा घरामध्ये परपंचाला बाई काय पण करते का नाही, काय पण कोणचं बी कामात नडत नाही का, तर तिला माहिती आहे आपल्या घरात उपाशी मरते नाही. त्यामुळं तिला कष्ट करावंच लागते. आणि आम्हाला पहिल्यापासून कष्ट करूनच खाल्ले, त्यामुळं मला काहीच वाटत नाही. माझ्या आईबापांना पण काहीच वाटत नाही. कष्ट करून खाण्याची त्यांना सवय आहे. कारण आमच्या आजी आजोबांनी काय कमवलं नाही. जे पण कमवलं होतं ते ज्यांनी घालवायचं त्यांनी घालवलंय, म्हणजे चुलत्यांनी माझ्या. तर थोडं तरी नासलेलं फुलं असलं का नाही, थोडं तरी पण शेतकरी फेकून देतो का. शेतकऱ्यांना वाटतं सगळी घ्यावा. एक वर्ष अशी होती की नासलेली सुद्धा फुलं घेतली, 50 रुपये किलो गेली. पण आता या फुलाचं एवढी चांगली फुलं आहेत, या फुलाला भाव आला 50 रुपये, 100 रुपये. म्हणजे मार्केट बघा सोन्यासारखा भाव झाला याचा, सोन्यासारखा. तर आणली काल पण फुलं मी आणली होती, दिली दोघी तिघीला. आजची फुलं ठेवली आपल्याला, कारण कालची मी वाटली सगळ्यांना. आई म्हणली जाऊ दे दे, मग सगळ्याला दिली. तर म्हणलं चला आपल्याला लवकर ब्लॉग टाकायला लागतात तुमच्यासाठी. आणि मीला दाखवायचं होता घट किती उगवला. कालचा इंस्टाला ब्लॉग टाकला होता घटाचा, इतका आवडला सगळ्यांना. 1000 लाईक झाले त्याला इंस्टाला, 1000 लाईक झालं. यूज तर लय भारी आलं बरं का त्याला इंस्टाला. पण तसा सपोर्ट आपल्याला यूट्यूबला नाही. हो का, कसं आहे माहिती आहे का, करावं लागतंय तवा खावं लागतंय. चूल म्हणतात ना, जसा तवा चुलीवर तवा हातात मिळते भाकर, तवा लागते चटके, असं काहीतरी आहे. तर कमेंट पण आपल्याला खूप छान आल्या. त्या कमेंट तर काही सांगूच नका, भरून असं मन भरून यावं असं कमेंट आहेत. आपल्याला दिवाळीत भेटायला येणार आहे ताई, नारळ घेऊन जायला, म्हणजे भेटायला म्हणजे बाणासाठी पण येणार आहेत आणि नारळ पण घेऊन जाणार आहे. कारण मला असं वाटतं की बाण 2 दिवस आजारी होती, घरामध्ये काहीच नव्हतं, त्यामुळं मला करणं गरजेचं होतं. गेलो काम करायला, 8लाच बाहेर पडायचं, 5ला घरी यायचं. येऊस तर 5-6 वाजता. त्या आता येऊन थोड्या वेळ झाला हातपायही. पण शेतकरी पण असं की त्यांची फुलं झाली की चहा पाणी हळदी कुंकू किती भारी वाटतं की नाही. मग तर मला हे दाखवायचं होतं की दसऱ्याच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून, माझ्याकडून, बानूकडून, सगळ्याकडून
तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. कारण उद्या उपास सुटायचं. गुरुवारी दसरा आहे. उद्या उपास सुटायची. 10वी माळ टाकून संध्याकाळनं परड्या ही भरायच्या, पुरणपोळी ही करायची. भरपूर काम आहे ते. उद्या घेतल्या सुट्ट्या. कारण ऐन टायमाला आपण जातो. देवासाठी तर वेळ काढावाच लागतो, बरोबर आहे की नाही. देव म्हणत नाही माझ्यासाठी वेळ काढा आणि तुम्ही मला पाची पकवान करा आणि खायला घाला, म्हणत नाही. पण आपण केलं आपल्या घरामध्ये किती भरून वाटतं का नाही. आपल्याला चांगल्यासाठी आणि परंपरा पहिल्यापासून आलेल्या असते त्या का नाही, म्हणून ती फॉलो करावं लागते त्या. तसं तुम्ही पण करता, मी पण करते. म्हणजे माझी आई पण करते, मी पण करते आणि मी पण मानते देवाला. मला देवाचं काहीच वाटत नाही. म्हणजे नाही का, मी सगळ्यालाच मानते. असं काही नाही की मी कोणाला मानत नाही. आपल्याला सगळ्यालाच मानायचं. देव म्हणला नाही की कसं आहे माहिती आहे का, भक्ती ही देवावर असावीच लागते. पण सांगायचा आजचा उद्देश असा आहे की या फुलासाठी म्हाताऱ्या बायासुद्धा, मी रिक्षा जी केलाय का नाही, त्या रिक्षामध्ये मी काय म्हटलं की जे करल ते खाईल, बरोबर आहे का नाही. आपण करतो चांगल्यासाठी करतो. कारण त्यांची कुणामुळं तर आशीर्वाद माझ्या बानूला लागल, बरोबर आहे का नाही. आशीर्वाद लागल म्हणून त्यासाठी करतोय. तर 9 दिवसाचं उपास असल्यामुळं तर काय सगळ्याच बायांना असते. तर कुणाला हाय कुणाला नाही, कोण धरतं कोण नाही धरत. भरपूर अशा बाया कामाला आहेत. पण उद्या घेतली सुट्टी. तर डाळ गूळ आणून ठेवली, तेल आणून ठेवलं. उद्याची तयारी. आलं पैसे तसं जाते. तर कारण आपण कष्ट करतो ठेवण्यासाठी नाही, घरामध्ये लेकरा बाळांना खायला घर भरून आलं पाहिजे. घरामध्ये सुगंध सुटला पाहिजे. देवाचं काय हो, सुगंध सुटला घरात तरच त्यांचं पोट भरत आहे. निवद दाखवायला काय खातं का देव? नाही खात. कारण ते पहिल्यापासून आलेलं असतं म्हणून दाखवावं लागतं. देवाला जेव्हा आपण दाखवलं तेव्हाच खातच की. तर कसं आहे माहिती आहे का, आम्ही कोणता सण सोडत नाही, कोणतीही गोष्ट सोडत नाही. जे काय आहे, आणि हे सगळेच करतात बरं का, सगळीच करतात. पुरणपोळी ही सगळी करतात, मीच नाही. पण माझं सांगायचं काम आहे तुम्हाला. माझं ब्लॉग असल्यामुळं मी तुम्हाला सांगते. कोणी नाराज होत जाऊ नका बरं का. माझं ब्लॉग आहेत म्हणून त्यामुळं मी तुम्हाला हर गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे तुम्ही नाराज होत जाऊ नका. नाराज तशी कोण होत नाही. पण ताई मला म्हणतात आम्ही पण धरतो उपास, असं म्हणजे नाराज सारखं काही नाही त्यात. पण हा सगळे धरतात उपास. पण माझं ब्लॉग असल्यामुळं मला तुम्हाला हर गोष्ट शेअर करावं लागते आणि सांगावं लागतं. तर चला, कुणाकुणाची इथं फुलं आणली दसऱ्याला. गुरुवारी, आता हे गुरुवारपर्यंत फुलं ठेवायची ती. आम्ही कदाचित तर उद्याच घालणार. उद्या देवाला घालणार हार एक, आणि दरवाज्यात तोरण हे लावणार. तर चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि कुणाकुणाची इथं अशी फुलं आहेत ती, आणि कुणाकुणाची नुकसान झाली, शेतकरी कोण माझं बघत असेल तर सांगा मला कमेंटमध्ये. कारण ह्या फुलासाठी दसरा असल्यासारखा वाटत नाही. मखमलीची फुलं म्हणतात. तुम्ही याला काय म्हणतात? याला मखमली म्हणतंय, याला झेंडू म्हणतंय. मला तर 2च माहिती आहे. याला अजून काय काय नाव आहे ती मला माहीत नाही. तर चला, बाय.